बाय बाय. चला मित्रांनो, जवळजवळ 4 महिन्यानंतर अयोध्या वारीनंतर आपण बाहेर पडतोय पुणे पंढरपूर या वारीसाठी. दरवर्षी होणारी ही सायकल वारी आज आपण ह्या वर्षी बाईकवर करणार आहोत. टाटा. चल मित्रांनो, फायनली आपण आता पंढरपूर दौऱ्याला चाललेलो आहोत. आपले 4 रायडर याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. दिवेवाडीतून आपण आता निघत आहोत मित्रांनो. पाहू शकला आपला रस्ता हा पालखी मार्गाने आपण जाणार आहोत. दिवेघाट, जेजुरी, नीरा, फलटण, पुढे मग माळशिरस, नातेपुते असं करत पंढरपूर आपण आज गाठणार आहोत. खरं तर हा दौरा खास आहे तो आपल्या खास सायकलवीरांसाठी. सिंहगड सायकल वॉरियर्स ग्रुप जो आपला आहे ज्याच्याबरोबर आपण दरवर्षी राईड्स करतो, ते यावर्षी सायकलवर जात आहे. दरवर्षी मीही जात असतो, पण यावर्षी बुलेटवर जाण्याचा प्लॅन केला आहे आम्ही. कारण की आम्हाला तुळजापूर, अक्कलकोट करायचं होतं, त्यामुळे हा प्लॅन आम्ही आत्ता केलेला आहे. 4 रायडर नेहमीचे आपले साथीदार अथर्व, मनोज भाई शेठ, अमोल भाऊ, असे 4 रायडर्स आपण रायडर्स ऑफ दख्खनतर्फे या दौऱ्यासाठी निघालेलो आहोत. आणि सायकलवीर आपले पिसोळी येथे वाट बघत आहेत. त्यांना भेटून आपण आता पुढे जाणार आहोत. आम्हाला माहितीच नाही तुम्ही आहे इथं. नाही, मला वाटलं तुम्ही सगळे येणार आहे तिकडे असं झालं. हो का? आम्हाला माहितीच नाही तुम्ही येणार इथं. हा येतो ना, येतो का लावतो गाडी. तर मित्रांनो पाहू शकता. नाही कळले, नाही सांगितलं. तुम्ही येऊन गेले होय? अरे बापरे, फोन करायचा की मग मी आलो असतो लगेच खाली. हे येणार होते ना. नमस्ते नमस्ते. यस यस यस. तर मित्रांनो फायनली आपली सगळी फायनल जी आपली सायकल गँग आहे ती इथं आता थांबलेली आहे. बघू शकता तुम्ही. सायकल गँगला आपण आता भेटणार आहोत. आणि इथं चहा पण नाश्त्याचा आपला प्रोग्राम इथं ठेवलेला आहे. त्यांना आपण आता भेटून पुढं निघणार आहोत. पाहू शकता सगळी सायकल गँग आपली इथं थांबलेली आहे. प्रदूषणमुक्त सायकलवारी. सगळे आपले टकले काका इथं आहेत. नमस्कार. नमस्कार. कसं चाललंय? किती वाजता पोचले काय? इथं आम्ही बरोबर 8:30 पोहोचलो. बर. तुम्ही थोडे लेट झाले. हां. आता ठीक आहे सर, आता आलो आपण एकत्र मिळून. यस यस यस. छानपैकी आता आपण पुढचा रस्ता धरायचा आहे. नमस्कार. हे आमचे अध्यक्ष, सर्व जी मॅनेजमेंट केलेली आहे ते आमचे मंगेश भाऊ. पाहू शकता. मंगेश भाऊ काय सांगाल? चाललेलं आहे व्यवस्थित. आता चांगल्या नियोजनानुसार निघालेलो आम्ही. लेट झालं काय हरकत नाही, सगळे आलेले आहेत वेळेत. अजून पुढे दिवेघाटाला थांबलेले. यस यस यस. वर्ष आपले 4थे. यस यस. हां. आता म्हणले काय, आता यांच्यासाठी मला चला आता बाकीच्या सायकल बुलेट गँगला न्यायचं होतं. मित्रांनो आपले कोंडारे सर आहेत जे खास करून त्यांनी आणि त्यांचे गाववाले सर का ना सर पाटील साहेब यांनी आपली चहाची व्यवस्था इथं केली होती. कदम साहेब आहेत. आपले गाववाले आहेत.
बेबी गाडीवाले या सर्वांनी आपली आहे ना चहाची इथं व्यवस्था केली होती. सायकल गँग जस्ट आत्ता आपली पुढे गेलेली आहे आणि या सर्व मंडळींनी आपली इथं चहा नाश्त्याची एकदम छान सुशी व्यवस्था केलेली आहे. रायडर्स ऑफ दख्खन आणि आपल्या सिंहगड सायकल ग्रुपनी आपण त्यांच्यातर्फे सगळ्यांची धन्यवाद म्हणतो की त्यांनी एक एवढी छान इथं अरेंजमेंट केलेली आहे. तर सर काय सांगाल, दरवर्षी आम्ही येतच असतो सायकलवर, बुलेट्सवर, तुमचे सहकार्य काय असतंच आम्हाला, पण कसं काय ही व्यवस्था केली तुम्ही किंवा कसं काय जुळून आला हा योग? नाही, आता आम्ही तुमच्याबरोबर आपण सगळे नेहमी बुलेटला राईड वगैरे करत यस 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 हां. त्यामुळं हे जो काय कार्यक्रम आहे तो कसा असतो हे आपलं सर्वांना माहिती आहे. Yes. आणि सगळे आपले सहकारीच आहे, काही बुलेट राईड करतायत, काही सायकल राईड करतायत. आपला हा जो ग्रुप आहे यस आणि हा ग्रुप आमच्या गावावरून Yes. आता पंढरपूरला माऊलीच्या पांडुरंग दर्शनासाठी चाललाय. त्यामुळे आम्हाला थोडीतरी सेवा करायची जी काय संधी मिळाली म्हणून त्या संधीचा आम्ही तो लाभ घेतलेला आहे. यस 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 सर, तुम्हा सर्वांना आमच्या प्रवासाला खूप 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 धन्यवाद सर, खूप थँक्यू. थँक्यू सर, सर थँक्यू सर. आणि लवकरात आता आपण, अरे सर नमस्ते. हे आमचे सर्वात यंग सर इथं असतात दरवेळेस. गाडीवरून आलं ना, कुठे आहेत? गाडी आहेत सर, बरोबर. अच्छा, आणि आपले अण्णा कुठे आहेत? माझी गाडी ते घेतात आहे का? ओके ओके ओके. ते आपली गाडी दिसते मित्रांनो. त्याच्यामध्ये येताना आपल्या सर्व सायकल येणार आहेत, सर्व आपलं खाण्यापिण्याचं सर्व सामान आहे त्या गाडीमध्ये असणार आहेत आणि त्याचं सारथ्य आपले हे काका करत आहेत. काका आपलं नाव? सुभाष मते काका. सॉरी, काकांचं नाव मी विसरलो, कारण वर्षभराने आपली भेट होती काका. मागच्या वर्षी सायकलवर आपण भेटलो होतो आणि ते या गाडीचं सारथ्य करतात आहे. आणि ही गाडी आता आपल्याबरोबर असणार आहे बॅकअप व्हॅन म्हणून. काय प्रॉब्लेम आला, कोणाला काय आलं तर त्या गाडीची आपल्याला मदत राहणार आहे. तर काका आपल्याबरोबर असणार आहेत आणि हे पण काका आहेत ना आपल्याबरोबर. काका आपलं नाव? मी मनोज चंद्रकांत मोहसन. ओके, पहिल्यांदाच येतं ते का? सरांबरोबर आहे. ओके 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 सर, या सरांबरोबर असणार आहेत. तर सर्व टीम आपली आता पंढरपूरकडे रवाना होती आहे. तर आपण सगळेजण जाऊयात आणि एन्जॉय करूया ही राईड. अमोल भरेकरांच्या सौभाग्यवती इथं आहेत. काय सांगाल? नक्की, म्हणजे हे जे बुलेट राईड्स आणि यांचं जे बॉन्डिंग आहे ते खरंच खूप चांगलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला कोणी असं नकार देत नाही आणि पर्यावरणाला धरून सगळेजण चालतात. अच्छा, आणि इको फ्रेंडली सगळेजण वागतात. खरंच म्हणजे खूप ह्याच्यातनं शिकण्यासारखं आहे. नक्कीच. ताईंनी खूप उत्साह वाढवला आहे आपला आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आता पुढच्या वारीकडं निघत आहोत. आपण बुलेटवर चाललेलो आहोत मित्रांनो. आपली गँग जी आहे सायकलवारीची ती पुढे गेलेली आहे. देवे घाटात आपण आता थोडंसं थांबून पुढच्या पंढरीच्या वाडीला आपण निघतो आहे. तर सगळ्यांचा निरोप घेऊया. चला, थँक्यू. रामकृष्ण हरी. चला मित्रांनो, गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे. आपण जेव्हा ट्रिपला निघतो तेव्हा काही ना काहीतरी इश्यू येतच असतात. तर कनोशेटच्या गाडीचा प्रॉब्लेम आला. त्यांच्या गाडीतून पेट्रोल गळतं आहे. त्यामुळं घराच्या जवळच होतो आम्ही 6 किलोमीटरवर पिसोळीला. प्रॉब्लेम लवकर लक्षात आला, त्यामुळे आता आम्ही गाडी चेंज करतो आहे. ते गाडी चेंज करायला जातात ते मागे. तोवर आम्ही त्यांची वाट दिवे घाटात थांब बघणार आहोत. तर थोडा इथं वेळ जाणार आहे आपला आणि त्या तयारीनुसार आता आपल्याला पुढे सारखावं लागणार आहे. तर अमोल भाऊ काय सांगाल? आमची एक गाडी जरा पेट्रोल लीकमुळं थोडं गडबड झालेली आहे. ओके. तर आता तनोज भाऊ गेलेले आहेत दुसरी गाडी आणायला. ओके. विठ्ठलाच्या वारीमधलं पहिलं संकट आणि ते शेवटचं संकट असं समजू आपण आणि मार्गक्रमण करू. चांगलं काम चालू करताना कुठं ना कुठेतरी थोडं आडकाठी येते, पण त्यातनं मार्ग काढत जाणे विठ्ठल रुक्मिणीची शिकवण आहे. खरं आहे, दर्शन इतकं सोपं नसतं. त्यातनंही मार्ग काढू आणि आपला प्रवास पुढे चालू ठेवू. त्यांचा आशीर्वाद आहेच. आपण दौरा एकदम सुस्थितीत आणि अगदी उत्साहाने पूर्ण करू. नक्कीच. काही हरकत नाही. हवामानाचा काय अंदाज आहे अमोल भाऊ? हवामान म्हणजे आता जसं पुढं आपण जाऊ तसं तुम्ही बघू शकता थोडं पावसाळी वातावरण आहे. घाटामध्ये गेल्यावर पाऊस अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर मग बाकी इंदापूर, बारामती, जसं पुढं सोलापूर हायवेला निघू तसं आपल्याला हे दिसेल. ओके. पावसाचं वातावरण. तर ठीक आहे, आपण सगळ्यात तयारीनिशी चालल्यामुळं काय हरकत नाही. ओके, हरकत नाही मित्रांनो. पुढे दिवे घाटात आता सायकल स्वार आपले पुढे गेलेले आहेत. तर अमोल भाऊ आपण आता पुढं सरकावं असं वाटतंय मला. काय सांगाल? चलो पुढे निघूया आपण. नाही येते मित्रांनो, पाहू शकता दिवे घाटाच्या आता आपण चढतोय. हाच तो पालखी मार्ग. सर्वात अवघड असा हा मार्ग समजला जातो पालखी वारीसाठी. जेव्हा वारकरी आपले जेव्हा चढतात तेव्हा हा घाट
एक आव्हानात्मक असा हा घाट असतो. अतिशय चढण असते या घाटाला. सायकल स्वारांची पण एक कसोटी लागते. पाहू शकतात आपले सायकलवीर सगळीकडे वारीचे. चला रामकृष्ण हरी माऊली. आपले टकले काका तुम्ही पाहू शकता हळूहळू चालवत येतात त्यावरती. आपली सर्व गँग सायकल स्वार हळूहळू हळूहळू पुढे सरकत आहे. चला रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी माऊली. चला विठ्ठल विठ्ठल. चला रामकृष्ण हरी माऊली. चला चला. दिवे घाट पार करतोय मित्रांनो. आपण पाहू शकता निसर्गमय वातावरण आहे. पावसाळी वातावरण आहे. हलका हलका पाऊस चालू आहे. सायकलवीर चाललेले आहेत. चला रामकृष्ण हरी. टोटल 20-22 सायकल्सवीर पंढरीच्या दिशेने चाललेत. आज दिवसभर त्यांचा प्रवास आहे मित्रांनो. 220 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो आज पार करणार आहे. आपण त्यांच्याबरोबर असणार आहे. कदाचित आपण त्यांच्या आधी पोचू, पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दरवर्षी हे सायकलवीर सायकलवर जात असतात. 4थं वर्ष आहे सिंहगड सायकल वॉरियर्सचं. अवघड असा हा दिवे घाट त्यांना पार करायचा आहे. एकदा का हा टप्पा पार केला मित्रांनो की पुढचा रस्ता जो आहे तो पूर्ण सपाटीचा रस्ता असणार आहे. पाहू शकता जेजूर इथून जवळजवळ 27 किलोमीटर आहे. सासवड 10 किलोमीटर राहते. पाहू शकता दिवे घाटातील ही विठ्ठलाची मूर्ती. सर्व रायडर्स इथं आलेले आहेत. सर्वजण पुढे गेलेले आहेत. आपण थोडं इथं थांबून फोटोशूट करून आता पुढे चाललेलो आहोत. तर चला विठ्ठलाचं दर्शन घेतलं इथे. अवघड टप्पा सायकलवारांचा पूर्ण झालेला आहे. त्यांना घेऊन आपण आता पुढं निघूया. चलो. अवघड असा हा पालखीचा टप्पा पार करून सर्व रायडर्स इथं आलेले आहेत. पाहू शकता सगळेजण आता हा अवघड टप्पा पालखी विसावा इथं थांबलेले आहेत. दिवे घाट पार करून सर्व सायकल इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आपली व्हॅन इथपर्यंत आलेली आहे. सगळेजण इथं एकत्र आलेले आहेत. सर्व आपली टीम तात्या खुश होऊन आनंदानं नाचतात. तात्या कसं वाटतंय? तात्या आनंदाने बेफान झालेले आहेत. नाचतात आहेत. काय सांगाल भुजबळ साहेब, कसा वाटला टप्पा? मस्त छान होता टप्पा. सगळे रायडर एकदम भारी आहेत. सगळे व्यवस्थित आलेले सुखरूपपणे. अजून 2-3 जण मागे आहेत. त्यांचा रेट थांबलो होतो मी, पण ते काय त्यांचं स्पीड काय वाढत नव्हतं. मला दम लागायला लागला. मी त्यामुळे पुढे आलो. चला हाय सगळे रायडर्स आलेले आहेत पुढे. हा अजून 1-2 जण मागे राहिलेले आहेत अजून. ओके ओके. येत आहेत अजून. एका मेरीला ते स्वतः शिव्या घालून देत आहेत. व्यायाम नको, पिझ्झा खायला पाहिजे, बर्गर खायला पाहिजे, हा सकाळचे मित्र नको, संध्याकाळचे मित्र पाहिजे. ओके ओके. बघा हे कसे चालले दादा. फायनली आलेले आहेत का सगळे? सगळे आपली टीम जवळजवळ इथं आलेली पोचलेली आहेत. सर्वजण आता थोडा विसावा घेतात आहे. पालखीचा हा मार्ग, पालखी ते काही वेळासाठी थांबते. सर्व सायकल इथपर्यंत आलेली आहे. 3 महिन्यांनी सायकल घेतली आज आता. रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजी महाराज.
फायनली निघतोय दिवे घाटीतून. दिवे घाटीत आपण थोडासा आराम केला, फोटोग्राफी केली आणि आपण आता पुढे निघतोय. सासवडला थोडंसं आंबट भोगळं भूक लागलेली आहे, थोडं काहीतरी खाऊया आपण आणि मग पुढे निघूया. तर चला अमोल भाऊ, चला चला कनोज शेठ, चला हो पुढे. कनोज शेठची गाडी आलेली आहे फायनली. त्यांनी छोटी गाडी घेतली. गाडी कुठली आहे अमोल कनोज शेठ? तुमची बारगम म्हणून आहे. फर्स्ट टाईम ते सुझुकी 125cc एवढा लाँग रूटला घेतात आहे. बघूयात कशी साथ देते. कम्फर्ट कसा वाटतं आहे कनोज शेठ? अच्छा, पण आता जेजुरीमध्ये आलेलो आहे. पाहू शकता जेजुरी गड समोर दिसतोय तुम्हाला इकडे. या मल्हाराचं दर्शन घेऊन आपण आता पुढं निघतोय. जेजुरीत आता पोहोचलो आहे 50 किलोमीटर. सायकलस्वार हळूहळू पुढं चाललेले आहेत. खंडेरायाचं दर्शन घेऊन आपण आता प्रस्थान करतो. चला. तर मित्रांनो, आपण आता वाल्हे गावात आलेलो आहेत. आपले मित्र मंगेश भुजबळ साहेबांचे बंधू राहुल भुजबळ साहेब यांनी आपली आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे. थोडं आपण फ्रेश होऊ त्यांच्या गावी आणि मग आपण पुढचा रस्ता देऊया. तर मित्रांनो, हे त्यांचं गाव आहे. तुमचं गाव आहे ना हे? ओके. आपल्या राहुल भुजबळ आणि आपले मित्र मंगेश भुजबळ यांचं गाव आहे. दरवर्षी आपण इथं आलो की सायकलवरून त्यांच्या गावाला थांबतो आणि इथं ते व्यवस्था करतात आपली चहा पाण्याची. तर आज आपण तिथे जाऊन जेवण करूया आणि मग पुढचा रस्ता आपण धरूया. तर चला, त्यांच्या गाव तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपण आता पुढच्या ठिकाणी निघूया. या साईडने आपण त्यांच्या गावाला जाऊया. सासवडपासून 25 किलोमीटरवर असलेलं हे गाव आहे. बऱ्यापैकी जुनं गाव आहे. कोणी घरं, बैठी घरं पाहायला मिळतात तिथे. आपलं आता छानसं जेवण ओरखून आपण आता गावातून निघालेलो आहोत. सुंदर असं जेवण, शाकभाजी, बुंदी, चपाती असं खाऊन आता आम्ही पुढं निघतोय. सगळे सायकल्सवर आता आपली वाट बघत आहेत. एक फोटो घेऊया त्यांच्याबरोबर आता आपण आणि मग आपण आता निघूया. संध्याकाळचे 8 वाजलेत जवळजवळ आणि आम्ही आता भुजबळ साहेबांच्या वाल्हे गावातून बाहेर पडतोय. सुंदर असं त्यांचं गाव. त्यांच्या बंधूंनी सुंदर अशी जेवणाची व्यवस्था केली होती आमची. आम्ही लवकर पोचलो होतो. सायकलस्वार आपली सगळी टीम आता जवळजवळ इथं आलेली आहे. सर्व टीम इथपर्यंत पोचलेली आहे. आता आपण तर पोचून आपण थांबूयात. सगळी टीम आत्ता इथं आपली थांबलेली आहे. पुण्यातलं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे इथे आणि इथे सर्वजण गावातर्फे सगळ्यांचं स्वागत केलं जाते आहे. हां, सर्वजण नमस्कार मित्रांनो, माझं नाव गजानन सरकाळे आणि मी रायडर्स ऑफ दख्खन आपला बुलेटचा एक ग्रुप आहे पुण्यामध्ये आणि त्याचबरोबर सिंहगड वॉरियर्स आपला सर्वांचा जो ग्रुप आहे पुण्यामधला, त्याच्यामध्ये पुण्यामधले जेवढ्या भागातली लोक आहेत ती एकत्र येऊन आज आपण दरवर्षी हा सायकलिंगचा एक पुणे टू पंढरपूर सायकलवारीचा उपक्रम आपण राबवत असतो. माझे मित्र मंगेश भाऊ भुजबळ, टकले काका असतील, भाऊ भरेकर असतील, राजाभाऊ बिलकर असतील, असा आमचा एक 5-6 जणांचा ग्रुप होता. 4 वर्षापूर्वी आम्ही एक संकल्पना केली होती पुण्यापासून पंढरपूरपर्यंत आणि ती कॅरी फॉरवर्ड करून आज 4थं वर्ष आपण सक्सेसफुली इथपर्यंत आलेले आहेत. आज जेव्हा आम्ही 5 लोकांनी चालू केली होती, 5 लोकांच्या आज तुम्ही पाहता की एवढा वटवृक्ष एवढा मोठा झालेला आहे की एक छान संकल्पना. खरं तर या सर्वाचं क्रेडिट जे जाते ते आमचे मंगेश भाऊ आहेत. त्यांनी
खूप मेहनत करून हा सगळा परिवार इथपर्यंत सगळ्यांना एकत्र केलं आणि इथपर्यंत ते घेऊन आले. चांगला संदेश घेऊन, म्हणजे सायकल करणं फक्त इथून पुण्यापासून पंढरपूरला जाणं हा उद्देश नव्हता. त्यामध्ये एक फिटनेस, एक गोल सगळ्यांच्या याच्यामध्ये होतं की एक आपण त्या दृष्टीने एक पर्यावरणापूरक अशी एक वारी आपल्याला करायची, जेणेकरून सगळ्यांना एक फिटनेसविषयी एक चांगली आवड निर्माण होईल. जसं आम्ही जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस करोना पुण्यामध्ये आला होता, त्यावेळेस खरं तर सायकलचं महत्त्व सगळ्यांना समजलं होतं पुण्यामध्ये. ॲक्च्युली मलाही त्याची फार आवड नव्हती, पण जेव्हा करोना आला त्यावेळेस आपल्याला त्याची मला आवड निर्माण झाली. मग अशी मित्र भेटत गेले आणि त्या मित्रांचा असा एवढा वटवृक्ष आपण पाहतो इथपर्यंत आलेला आहे. खूप सुंदर असं एक छान ग्रुप करून आपण दरवर्षी इथपर्यंत जात असतो. आणि यामधला एक सर्वात मोठा जो मुद्दा आहे की आपली फिटनेस, की आज बरेचसे लोक प्रत्येक स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत, पण ह्या सायकलच्या दृष्टीने आपण स्वतःला फुलणं फुलाच्या पाकळीस आपण स्वतः जर त्याच्यामध्ये उतरलो तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्या स्वतःला होतो. हे नक्की आपल्याला कळतं की जेव्हा आपण पुणे टू पंढरपूर वारी करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती सक्षम आहोत सायकल चालवण्यासाठी. आज या ग्रुपमध्ये खातेसाहेब, ताता मांगडे साहेब, ते एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी फक्त ही वारीपुरतं ते नाही आहेत, त्यांनी पुण्यापासून ते फार उज्जैनपर्यंत वारी केलेली आहे. भुजबळ साहेबांनी पुणे टू कन्याकुमारीपर्यंत राईड केलेली आहे. तर हे असे जे जवळजवळ त्यांचं वय 65 वर्ष आहे. आता आपल्या सर्वांचं वय, आता माझं वय 38 आहे. बरीचशी लोक आहेत छोटी 15-20 वर्षापासूनची सुरुवात आहे ते फार 65 वर्षापर्यंत लोक आहेत या ग्रुपमध्ये. आणि हा एक चांगला संदेश घेऊन आपण ही वारी चालू केलेली होती. तर मी धन्यवाद म्हणतो राहुल भुजबळ साहेब आणि भुजबळ कुटुंबीय, जे वाल्ह्यामध्ये नेहमी आपलं स्वागत करतात, त्यांच्या घरी जेवणाची व्यवस्था करतात. तसेच वाल्हे गावचे जे जेवढे पण गावकरी आहेत त्यांनी आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल मी सर्व सिंहगड ग्रुप आणि रायडर्स ऑफ दक्कल या खूप धन्यवाद म्हणतो. मित्रांनो, अमोल भाऊनी गाडी घेतलेली आहे, तिला नवीन लाईट्स लावलेल्या आहेत. त्यांनी जवळजवळ 20,000च्या लाईट्स त्यांनी लावलेल्या आहेत. अक्षरशः गाडीला दिवाळी केलेली आहे त्यांनी. पाहू शकता रोडवर प्रचंड असा प्रकाश पडलेला आहे. आणि जर ते आमच्या मागं थांबत असतील तर आम्हाला गाडी चालवणं फार मुश्किल झालेलं आहे. पण त्याचा एक फायदा आम्हाला होतो आहे, आम्हाला मागे थांबून रस्ता दिसतो आहे चांगल्या प्रकारे, त्यामुळे आम्हाला फक्त मागे थांबायला लागते. प्रचंड अशा लाईटची दिवाळी त्यांनी केलेली आहे. पण आता नातेपुते जवळजवळ पास करतो मित्रांनो, आणि जवळजवळ एक 60-70 किलोमीटर पंढरपूर आपल्याला राहिलेलं आहे. पाहू शकता नवीन झालेला हा रस्ता अतिशय सुंदर आहे. बरडपासून पुढे चांगला रस्त्याचं काम झालेलं आहे. बरेचसे बायपास केलेले आहेत, नातेपुते पण आता जवळजवळ बायपास केले त्यांनी, आणि अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे. बरडपर्यंत रस्ता बऱ्यापैकी काम चालू आहे. बरडच्या पुढे सुंदर, म्हणजे हायवे अतिशय सुंदर झालेला आहे. समोर आता बोर्ड दिसतोय, पाहूयात आपण किती राहिले अंतर. नातेपुते 3 किलोमीटर, नातेपुत्यात पोचलेलो आहे आपण, आणि माळशिरस जवळजवळ 21 किलोमीटर राहिलेलं आहे. तर साधारणतः मित्रांनो एक 60 किलोमीटरचा टप्पा आता राहिलेला आहे आपला, 60-70 किलोमीटरचा. तासाभरात आपण तो पार करूया, जर रोड असा चांगला असेल तर. चलो जाऊयात आपण हळूहळू. फायनली रात्रीचे 1 वाजलेत आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला आता पोहोचलेलो आहोत. पुण्याहून 4 वाजता चालू केलेला प्रवास, आता रात्रीचे 1 वाजलेत. पंढरपूरमध्ये आपण आता दाखल झालेलो आहोत. होऊ शकता पंढरपूर. शिवाजी महाराज चौक, पंढरपूर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे पंढरपूरच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. नमस्कार मित्रांनो.
फायनली आपण आता कालच्या प्रवासानंतर विठ्ठलाच्या चरणी आता आलेलो आहोत. पंढरपूरमध्ये काल रात्री 2 वाजता आपण दाखल झालो होतो आणि आता दुपारचे जवळजवळ सकाळचे 11 वाजले आणि आपण आता लाईनला लागलेलो आहोत दर्शनाचे. अमोल भाऊ काय सांगाल? रामकृष्ण हरिमाऊली. कालचा प्रवास हा फार म्हणजे तसा दमवणारा होता थांबून आल्यामुळे, पण प्रवास फार छान झाला. आणि एका बऱ्याच दिवसानंतर गाडी घेऊन बाहेर पडल्यामुळं, नवीन गाडी होती माझी, पण एक बऱ्याच दिवसानंतर राईडला बाहेर पडल्यामुळं जरा चांगलीच दमछक झाली. पण गजाभाऊनी एक उत्तम हॉटेल शोधून काढले. झोप चांगली आली, विशेषतः म्हणजे भारी हॉटेल घेऊन झोप न लागणं आणि एखादं साधा हॉटेल घेऊन झोप लागणं यात फरक असतो. सगळ्यात महत्त्वाची झोप असते, ती झोप झाली. आणि फार उत्तम असं हे प्रसन्न शहर आहे. आम्ही दर्शन बारीच्या लाईनला उभे आहेत आणि आता हळूहळू लाईन पुढे सरकते. बघू आता 1 तासात आमचा नंबर येईलच. तुम्ही पाहू शकता मागे फार मोठी लाईन आहे. आता आपण मुखदर्शनाला लागलो आहे मित्रांनो. आता मेन दर्शनाला लागायचं म्हटलं की जवळजवळ 8 तास दर्शनाला लाईन आहे. त्यामुळे एवढा वेळ थांबणं शक्य नाही आपल्याला. त्यामुळे विठ्ठलाचं मुखदर्शन घेऊन तुळजापूरच्या दिशेने आता रवाना होतो. तर सांगावं असं एकच वाटतं, हा वैष्णवांचा मेळा आहे, भेटी लागली असं. हां, काय आपलं तो म्हणणं आहे अर्थ सांगा? भेटी लागायची लागली असं ना. तर चला मित्रांनो, जाऊयात आपण विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी. चला मित्रांनो, नमस्कार. पंढरपूरमधला आपला 2रा दिवस. काल रात्री आपण इथे 2 वाजता पोचलो होतो आणि आपले सायकल स्क्वॉड जे आहे ते पूर्ण दिवस काल 4 वाजतापासून सायकल चालू करून ते इथे साधारणतः सकाळी 8 वाजता पोचले. आम्ही आता दर्शन करून पुढे आम्ही आता अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला चाललेलो आहोत. आता इथं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. चंद्रभागेच्या तिरी जाऊन आलेलो आहे आम्ही, पाहू शकलं. तर काल रात्री आम्हाला एक छानसं हॉटेल मिळालं होतं, डिसेंट हॉटेल होतं. हॉटेल विघ्नहर्ता म्हणून. तिथं आम्ही आता थांबलो होतो. पाहू शकता आपल्या गाड्या. सगळे रायडर्स आता तयार होतात आहे. आपण आता अक्कलकोटकडे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आता निघत आहे. अतिशय सुंदर अशी ही पंढरीची वारी, बाईक वारी पूर्ण झालेली आहे. छानसं असं मुखदर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या ठिकाणी निघत आहोत. पाहू शकता हे हॉटेल खांडेकर बंधू म्हणून आहेत, त्यांचं एक हॉटेल आहे. काल रात्री 2 वाजता आम्ही इथं राहिलो. सकाळी लवकर दर्शन करून साधारणतः 9 वाजता 2 तास आमचे दर्शनाला गेले. तिथून पुढे आम्ही आता दुपारचे 1 वाजलेत. तर आम्ही आता पुढच्या दिशेने निघत आहोत. तर चला मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटकडे आपण आता प्रस्थान करतो आहे. तोपर्यंत आता सर्वांना रामकृष्ण हरी, विठू माऊली. पुन्हा वारी नक्की आपण करूयात. तोपर्यंत बाय बाय. फायनली आपण आता सायकल स्वारांना भेटण्यासाठी आलेलो आहे. त्यांची आता निघण्याची तयारी चालू झालेली आहे. रात्रभर ते सायकल चालून इथपर्यंत पोहोचले होते सकाळी 8 वाजता. दर्शन करून आता ते परतीच्या मार्गावर निघतात. ते तुम्ही पाहू शकता. आता जाण्याची तयारी करतात. ते सायकल आता ते ट्रकवर टाकून पुढं आता ते निघत आहे. पाहू शकता सर्वजण बऱ्यापैकी आता थकलेले आहेत. सर्वांचे चेहरे तुम्ही पाहू शकता आणि दमलेले आहेत सर्वजण. सायकल ग्रुपतर्फे आमच्या बुलेट स्वरांचा सत्कार करण्याचा मंगेश भाऊ मी ठरवलेला आहे. 1 मिनटं या. हो या अमोल भाऊ, थांबा जरा. हे फोटो घ्या जरा. या अमोल भाऊ या. बसलो का?
सर्व बुलेट ग्रुपचं अहो आमचं अभिनंदन करायचं काय काम नव्हतं. तुम्ही कष्ट करून सगळे तुम्ही आले होते. आमचा काय विषय होता? नाही ना कसलं श्रेय. दिलं पाहिजे सर्वांनी. Yes. नाही कसा झाला प्रवास आतापर्यंत? हा सायकल स्वरांना काय प्रॉब्लेम आला होता का? एकच नंबर प्रवास झाला. किती वाजता तुम्ही निघाला होता आणि किती वाजेपर्यंत? मी कडिमेशन पिसोळीवरून 4 वाजता निघालो. ओके बर 4 वाजता आणि सकाळी इथं आम्ही 9च्या दरम्यान आलो. बर रस्त्यामध्ये काही अडचण व्यवस्थित सगळेजण? एकदम व्यवस्थित प्रवास. बर 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 सगळ्यांना सांभाळून नेलं आणलं एकदम व्यवस्थित. ओके. आता नवीन जो हायवे झालेला आहे आपला त्याच्यामध्ये बरेचसे बायपास काढलेले आहेत, त्यामुळे काय अंतर वाढलं होतं का काय त्याच्यामध्ये? नाही वाढत. एकदम मस्तपैकी झाला रस्ता. चांगली गोष्ट झाली, कोणाची सायकल पंक्चर झाली नाही. ओके. त्यामधल्या खराब पॅच मध्ये ओके आणि रात्रीच्या वेळेस पंक्चर झाली की खूपच वाईट अवस्था होते, पण कोणाचीही पंक्चर झाली नाही. ओके. रोड बाईक सुद्धा पंक्चर झाल्या नाहीत, त्यामुळे खूप सुंदर प्रवास झाला. पंक्चर पण झाली नाही आणि रस्ताही चांगला आणि आयोजकाचं पण म्हणजे नियोजन चांगलं होतं. ओके ओके. जेवणाची काय व्यवस्था होती? तुम्ही कसं काय कुठे थांबला? आयोजकाच्या घरीच जेवण केलं. अच्छा संध्याकाळी वाल्यमध्येच आपलं जेवण झालं. बर 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 अच्छा जेवण करून गेलं, घरगुती जेवण झालं. ओके. काय डिहायड्रेशनचा त्रास वगैरे काही सगळ्यांना सगळे झालं नाही? बरोबर बरं बरं. सकाळी साधारणतः 8 वाजेपर्यंत पोहोचला? 8:45-9च्या दरम्यान पोहोचलो. अच्छा बर 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 सगळे म्हणजे शेवटचा सायकल स्वार 8:45-9च्या दरम्यान पोहोचलाय. अच्छा ओके बर बर म्हणजे त्याच्या अगोदर सुरुवात झाली. 8 वाजता काही जण आले, नंतर असे ते 8:45ला शेवटचा आला. ओके बर बर बर. तर मित्रांनो पाहू शकता आपले तिळवे अण्णा आणि मते काका हे दोघं खऱ्या अर्थानं या ग्रुपचे भीष्माचार्य म्हणता येईल. त्यांनी सर्वांना इथपर्यंत सगळ्यांना बॅकअप सपोर्ट दिला. बॅकअप सपोर्ट म्हणजे ते गाडीबरोबर त्यांच्या मागे होते, म्हणजे पुढं जाऊन नव्हते थांबत. ते पूर्णपणे काही आपलं डिहायड्रेशनचं सामान असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल ते सर्व कॅरी करून ते इथपर्यंत त्यांना घेऊन आले. खरं तर यांचं करावं तेवढं कौतुक खरं तर कमी आहे, कारण एवढ्या वयामध्ये एवढा जोश पाहून नक्कीच आपली जी तरुणाई आहे ती अजून प्रेरित होऊन जास्तीत जास्त रायडर या आपल्या सायकल ग्रुपला जॉईन होतील. अण्णा नवीन सायकल रायडर्सला तुम्ही काय सांगाल की यातून का आपण आलं पाहिजे या सायकल रायडरला हे सांगण्याचा उद्देश आहे की सायकल चालवण्याने आरोग्य चांगलं सुधारतं. ओके. व्यायामाचं चांगलं साधन आहे. यस हां त्यांनी म्हणजे कसे मसल चांगले होतात, व्यायामाच्या दृष्टीने चांगले, प्रदूषणाच्या दृष्टीने सुद्धा सायकल अतिशय चांगलं वाहन आहे. ओके हां प्रदूषण पण म्हणजे टाळलं जातं. ओके. आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. ओके बर बर. तर नक्कीच प्रत्येकाने सायकल केलीच पाहिजे. एक उत्तम आरोग्याच्या दृष्टीने एक उत्तम व्यायाम पण आहे. आरोग्य सांभाळा हा आमचा नाराच आहे. नक्कीच पाहू शकता मित्रांनो, सिंहगड सायकल वॉरियर ग्रुप विठ्ठल भेटी लागे जेव्हा लागली असं पुणे ते पंढरपूर सायकलवारी खऱ्या अर्थानं आज सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. आणि आता हे सगळं जे रायडर्स आहेत त्यांना आपण कॉंग्रॅच्युलेशन करू सगळ्यांचं की त्यांची टफेस्ट राईड आहे. मी ॲक्च्युली केली होती 2 वर्ष करत होतो. यावेळेस मला काही योग आला नाही, पण मी त्यांच्याबरोबर बुलेटवर इथपर्यंत आलेलो आहे. आणि खरंच सुंदर असा हा अनुभव असतो. माणूस एकदा आल्यानंतर दरवर्षी त्याला ही ओढ लागतेच विठ्ठलाच्या दर्शनाची. तर खूप सुंदर असा हा अनुभव होता. आणि आत्ता हे आयोजकांचं खास करून मंगेश भाऊ असतील, सगळे जे ग्रुप असतील, अण्णा असतील, मते काका असतील, बरेचसे अजून आपले तात्या आहेत, सर्वांनी सगळ्यांना एकत्र घेऊन इथपर्यंत आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. ऑर्गनायझेशन ह्याला खूप टफ असतं. प्रत्येकाची चिडचिड होती एवढा अण्णा बरोबर आहे ना, की खूप प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला इथपर्यंत आणून आपल्याला आणावं लागतं. तर सुंदर असा हा उपक्रम खऱ्या अर्थानं आम्ही 5-6 जणांनी चालू केला होता, पण आज 30 लोक आपल्याला सामील झाली. हा पण आता अजून 30-50 कशी होतील अनिश्चित आपण प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा या वारीला नक्की येऊ. चला थँक्यू अण्णा, धन्यवाद, खूप आनंद वाटला. चलो सर येतो. चला ओके नीट जा. आता कसे जाणार तुम्ही? हेच घेणार ना, बसच आहे ना? काही बसने जाणार आहेत, काही याच्यातून जाणार. बरं अजून 2 हे केले ना, अजून एक होती ना ती गेली ना पुढं? बरं टकले काका वगैरे गेले पुढं? ते गेले. बरं आणि अमोल शेठ सगळे गेले ना? बरं आता करायला. चला निघा आपण आता निघूयात. चालते ओके चला. ओके चला तात्यांचा एक निरोप घेऊया आपण. तात्या साहेब तात्या साहेब आम्हाला आशीर्वाद द्यावा तुमच्या चरण सरफाशाचा. इतका सुंदर तुम्ही प्रवास करून आलात.
हळू जावा जरा तिथे. आणि आम्ही रेल्वेला रुळावर घातले परत सायकल. अरे बापरे, अरे बापरे. बरं बरं, पण बाकी ओके झाली ना, काही प्रॉब्लेम नाही आला? तात्यांचा नादच नसतो कधी, तात्यांचा विषय खोल असतो. काय हो? हळू जावा. येस येस येस, आता काय विषयच नाही. किती वेळ सांगून येते हळू जाण्याच्या जोरात. जोरात जा, बरोबर. ते होणारच. संध्याकाळी उद्या का? हा, उद्या संध्याकाळी पोचतो. आता अक्कलकोटला जाऊ, दर्शन घेऊ. गाणगापूर नाही जाणार ना? गाणगापूरला तर लांब पडतं आम्हाला, ते दर्शन करून परत गाणगापूरचा रस्ता खराब आहे ना थोडा, रस्ता पण खराब आहे. त्यामुळे थोडंसं आता अक्कलकोट तुळजापूर करून येतो व्यवस्थित, नाही का? तुम्ही आता हां, आता निवांत काही नाही. सकाळी तुम्ही जो झटका मारला असतो सकाळी इथं आले भेटून गेले तर तुम्ही हां. सगळे करून मोकळे झाले असते. नाही नाही, आम्ही दर्शन केलं व्यवस्थित. थोडं यांना खरेदी करायची होती, मूर्त्या बिर्त्या घ्यायच्या होत्या, करून आम्ही म्हटलं आता तुम्हाला भेटून निघू आता पुढं. चला तात्या, येऊ मग, येऊ परत. चला, येऊ का? भेटू परत पुण्यात. चला दादा, येतो. ओके, चला. रामकृष्ण हरी.